हाय देवांशी, कशी आहेस? मी खूप छान. नमस्कार. मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंटमध्ये तुझं खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तराना ट्रॅपच्या फ्युजनबद्दल काय सांगशील आणि लिखाण ते रिलीजचा प्रवास कसा होता तुझा? फारच आनंदमय प्रवास होता असं मी म्हणेन. कारण म्हणजे सुरुवातीला जेव्हा ह्याचा मिलाप मी करत होते, क्लासिकलचे बीट्स आणि एक वेस्टर्न रॅप, तर ह्याचा मिलाप करताना तेव्हा कुठेच आयडिया नव्हती की असं काहीतरी छान तयार होणार आहे आपल्या हातून. पण ते आता झालेलं आहे. आणि त्यात तराणा इज अ क्लासिकल बंदिश इन कथ्थक, जे मी 10 वर्ष कथ्थकचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि ट्रॅप इज अ टाईप ऑफ बीट इन हिपहॉप. तर जसे वेगवेगळे बीट्स असतात, R&B, मेलडी, तर त्यातला ट्रॅप हा प्रकार आहे. तर त्याच्यात टेक्निकॅलिटीज पण खूप आहेत आणि ओव्हरऑल रिसर्च करून केलेलं गाणं आहे. असं नाही की काहीतरी वरच्यावर लिहिलं आणि तयार केलेलं आहे. त्यात फार डिटेलिंग आहे, ओव्हरऑल गाण्यात लेअरिंग आहे फार. सो ते आहे तराना ट्रॅप. जर तराना रॅपला 3 शब्दात डिस्क्राईब करायचं असेल तर कोणते शब्द वापराल? कॅची, कारण त्याचा हुक फार कॅची आहे, तुमच्या डोक्यात लगेच बसेल असा हुक आहे. क्रिएटिव्ह म्हणेन, कारण त्यात माझ्या जे वेगवेगळे साईड्स आहेत क्रिएटिव्हिटीचे ते सगळे मिक्स करून गेलेले आहेत. तर क्रिएटिव्ह हा एक शब्द मी देईन त्याला. आणि भन्नाट असं, तर हे 3 शब्द. आजकाल रॅप कल्चर खूप वाढतंय. तुझ्या मते मराठी इंडियन रॅप कुठे जात आहे? मराठी तर आता सुरू झालं असं मी म्हणेन. कारण मराठी रॅप हे ह्याचा आता सुरुवात आहे ही. तर म्हणजे कारण पंजाबी रॅप कितीतरी वर्ष लोक ऐकतायत, ओव्हरऑल साऊथचे कितीतरी रॅप्स फेमस झालेले आहेत, पण मराठी रॅप आणि त्यात फिमेल रॅपर्स फार कमी आहेत. तर मला असं वाटतं की ह्याचा आता उगम झालेला आहे, ह्याचा सुरुवात झालेला आहे आता. आणि हे कुठेही जाऊ शकतं, कारण आपली भाषाच अशी आहे की ती इतकी गोड आहे आणि इतकी कणखर आहे ना, की ती कुठेही पोचली तरी ती गाजणारच आहे. सो ते जगभर जाऊ शकतं, कुठेही जाऊ शकतं ते. आता प्रेक्षकांना काय सांगशील? मुळात कलेशी कनेक्टेड राहा असं मला वाटतं. कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला असते. कोणी गाऊ शकतं, कोणी नाचतं, कोणी चित्रकला करतं. तर मी स्वतः ॲक्टर सुद्धा आहे. मी ॲक्टिंग करते, थिएटर करते, मी डिरेक्शन सुद्धा करते आणि मी रॅप सुद्धा करते. तर मला जे काही माझ्या डेली लाईफमध्ये चालू ठेवता येतं ते मी ठेवत असते. तसं तुम्हीही तुमच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजला चॅनल करा आणि काही ना काही कला आयुष्यात असू द्या नेहमी, एवढंच म्हणेन. थँक्यू सो मच. थँक्यू.